तर वाल्मिक कराड यांच्या जामीन अर्जावर उद्या केस न्यायालयात सुनावणी होणार आहे। गुन्ह्यात माझा काहीही संबंध नसून मला रोवलं गेलंय असं कराड म्हणत असल्याची माहिती त्यांचे वकील अशोक कवडे यांनी दिली आहे। खंडणी प्रकरणी कोणताच पुरावा समोर आला नसल्याचंही वकील अशोक कवडेंनी सांगितलं। त्यामध्ये असं आहे की 14 तारखेला वाल्मिक कराड यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याच्या नंतर त्या दिवशीच आम्ही तात्काळ त्यांचा जामीनचा अर्ज दिला होता। त्या जामीनचा अर्ज दिल्याच्या नंतर सन्माननीय कोर्टाने त्याच्यावरती सरकार पक्षाचा आणि तपासी अधिकाऱ्याचं जे आहे त्याचं उत्तर मागवलं आणि ते उत्तर मागवल्याच्या नंतर त्याची सुनावणी काल ठेवली होती आणि त्यांनी त्याच्यामध्ये तपासी अधिकारी असतील आणि सरकार पक्षाने त्याच्यामध्ये त्यांचं लेखी उत्तर दाखल केलेलं आहे। काल सुनावणी होती, परंतु माझ्या प्रकृती अस्वस्थतेमुळे मी न्यायालयात उपस्थित राहू शकलो नाही। त्यामुळे कोर्टाने ती सुनावणी तहकूब केली आणि उद्या त्याची सुनावणी ठेवलेली आहे।